यानंतर आपण थेट जातोय दौंडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। 300 कोटी रुपये घेतले आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी होत आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम जे त्यांनी हातामध्ये घेतलंय, जे खरं म्हणजे न होणारं काम त्यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत आणलंय। या क्षेत्राचा चेहरा बदलवेल असं मुळशीचं पाणी या भागामध्ये आणण्याचा आपलं असं आहे। एखाद्याने जर जास्त ज्ञान सांगितलं तर त्याच्याच गळ्यात अटकवून टाका। असं मला एक दिवस येऊन भेटले, मला ते मुळशीचं पाणी असं येऊ शकते, तसं येऊ शकते, हे करू शकतो, टाट्याच्या धरणाचं ते होऊ शकते। मी केली कमिटीने दिली त्यांनाच, एक अधिकारी देऊन टाकला मोठा आणि म्हटलं बघा करा अभ्यास। पठ्ठ्याने अभ्यास केला आणि या ठिकाणी अहवाल दिला आणि एक पॉझिटिव्ह अहवाल आता आलेला आहे। आता पुन्हा तुम्ही तिसऱ्यांदा आम्हाला सरकारमध्ये बसवलं की मग या अहवालाला देतो गती आणि तुमच्याकडे पोहोचवतो पाणी। पण हे सगळं या ठिकाणी राहुल दादांच्या माध्यमातून होत आहे। आज बघा पुणे दौंड रस्त्यावर 6 पदरी 6000 कोटी रुपयाचा एलिव्हेटेड रोड तयार होतो आहे। आज आपण जर निघालो पुण्यातनं तर आपली हालत काय होते दौंडला यायची असेल तर, आणि जर संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये फसलो तर कधी निघणार हे माहिती नाही। पण सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळे दळणवळणाची साधनं तर चांगली होणारच आहे। पण राहुल दादा तुम्ही जी MIDC इथे मागताय ती MIDC तर मी देणारच आहे, पण त्या MIDCत येण्याकरता पुण्यातनं हा 6 पदरी रोड झाल्यामुळे आता इंडस्ट्री येईल। कारण अलीकडच्या काळामध्ये इंडस्ट्री आम्हाला म्हणायची पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही जायचं तर आता रस्त्यावर इतकं कंजेशन आहे की आम्हाला पुण्यातनं पोचता पोचता नाकी 9 येतात।